जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहिला ते कमेंटमध्ये नक्की कळवा। मंगळवेढ्यात 14 वर्षीय मुलीचा बालविवाह करण्यात आला। 4 महिन्यातच मुलीनं स्वतःचं जीवन संपवलं। पतीसह सासऱ्याला अटक करण्यात आली आहे। मंगळवेढ्यातील एका गावात 14 वर्षीय मुलीचा बालविवाह केला आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला। दुर्दैवानं 4 महिन्यात या अल्पवयीन मुलीनं जीवन संपवलं आहे। मंगळवेढा सोलापूर येथे घडलेली घटना केवळ एका मुलीचा मृत्यू नसून आपल्या समाजातील जिवंत असलेल्या घटना आहे। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि आपल्याला शांत करणारी एक बातमी समोर आली आहे। एका 14 वर्षाच्या निरागस मुलीचा बालविवाह करण्यात आला आणि लग्नानंतर केवळ 4 महिन्यात या मुलीने आपले जीवन संपवले। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून बालविवाहमुक्त समाज या दाव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। मंगळवेढा तालुक्यातील बावचे आणि न्यू बोनी परिसरात ही घटना घडली। पीडित मुलगी अवघ्या 14 वर्षाची होती। ज्या वयात हातामध्ये पुस्तके असायला हवीत आणि डोळ्यात भविष्यातील स्वप्ने असायला हवीत त्या वयात या मुलीला संसाराच्या जाळ्यात अडकवण्यात आले। कायद्यानुसार मुलीचे लग्नाचे वय किमान 18 वर्ष असतानाही या मुलीचा विवाह लावून देण्यात आला। लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यातच या चिमुकलीला सासरी मानसिक आणि शारीरिक त्रासाला समोर जावे लागले। एका 14 वर्षाच्या मुलीला संसारातील जबाबदाऱ्या, सासऱ्याच्या अपेक्षा आणि छळ सहन करण्याची मानसिकता क्षमता नसतानाही तिच्यावर दबाव टाकण्यात आला। या 6 छळांना कंटाळून अखेर त्या नवयुवतीने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली केली। या घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी तत्परता दाखवत गुन्ह्याची नोंद केली आहे। पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी IPC 306 आणि बालविवाह प्रतिबंध कायद्याअंतर्गत 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पीडितेचा पती, सासरा आणि सासू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। न्यायालयाने पती आणि सासऱ्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगुंडे आणि त्यांचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। या विवाहासाठी कोणकोणते लोक साक्षीदार आहेत आणि कोणी हा विवाह लावून दिला यांचा शोध घेणे आता महत्त्वाचं आहे। भारतात बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 लागू आहे। या कायद्यानुसार 18 वर्षाखालील मुलगी आणि 21 वर्षाखालील मुलगा यांचा विवाह करणे हा आजीनामापात्र गुन्हाच आहे। बालविवाह ठरवणारे, त्यांना प्रोत्साहन देणारे आणि विवाह लावून देणारे सर्वजण शिक्षेस पात्र असतात। दोषी आढळल्यास 2 वर्षाचा सक्त कारावास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो। मंगळवेढ्यातील घटनेत या सर्व कायद्यांचे उल्लंघन झाले आहे। 14 वर्षाची मुलगी ही कायद्याने बालक श्रेणीत येते। तिचा विवाह लावणे हाच मुळात मोठा गुन्हा होता। अशा घटनांमागे अनेक सामाजिक घटक कारणीभूत असतात। आजही ग्रामीण भागात मुलींना दसऱ्याचे धन मानले जाते। गरिबीमुळे तिचे लवकर लग्न लावून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न पालक करतात। पालकांमध्ये मुलीच्या सुरक्षेबाबत असलेली भीती त्यांना लवकर विवाह करण्यास प्रवृत्त करते। आमच्याकडे लवकरच लग्न करण्याची पद्धत आहे हा चुकीचा समज आजही घट्टच आहे। 14 वर्षाच्या
मुलीची शारीरिक वाढ पूर्ण झालेली नसते. अशा वयात लैंगिक संबंध आणि गर्भधारणा तिच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतात. मानसिकदृष्ट्या ही ती खेळण्याबांगड्याच्या वयात असते. तिला पती किंवा सून या भूमिकेचे ओझे झेपत नसते, ज्यामुळे नैराश्यपणा आणि आत्महत्येसारखे विचार मनात येतात. या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत, ज्यावर विचार करणे आता खूपच गरजेचे आहे. गावात बालविवाह होत असताना गावाच्या सरपंचांना किंवा ग्रामसेवकांना याची कल्पना कशी नव्हती? लग्नाला उपस्थित असलेले नातेवाईक आणि ग्रामस्थ गप्प का राहिले होते? त्यांनी वेळीच पोलिसांना किंवा 198 वर का कळवले नाही? ती मुलगी शाळेत जात होती का? जर ती अचानक शाळेत येणे बंद झाली तर शिक्षकांनी तिच्या पालकांची चौकशी का केली नाही? भविष्यात मंगळवेढ्यासारखी दुसरी घटना घडूच नये म्हणून आपण स्वतः काही आवश्यक पावले उचलली पाहिजेत. या प्रकरणातील दोषींना इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे की समाजात बालविवाह करण्याचा विचार करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण होईल. शाळा, महाविद्यालये आणि ग्रामस्थांकडून बालविवाहांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करायला पाहिजे. नागरिकांनी 1098 किंवा 100 नंबरवर अशा घटनांची गुप्तपणे माहिती द्यावी. मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिक्षणाचा अधिकार प्रभावीपणे राबवणे. मंगळवेढ्यातील त्या 14 वर्षीय मुलीचा मृत्यू ही केवळ एक आत्महत्या नाही, तर तो आपल्या समाजातील व्यवस्थेचा झालेला एक खूनच आहे. कायदे असूनही जर समाजात अशा घटना घडत असतील तर आपण एक सुसंस्कृत समाज म्हणून अपयशी ठरत आहोत. पोलिसांनी या प्रकरणात मुळापर्यंत जाऊन केवळ सासऱ्यावरच नाही तर हा विवाह लावून देणाऱ्या मध्यस्थांवर आणि जाणीवपूर्वक गप्प बसलेल्यांवर कारवाई केली पाहिजे. तरच त्या चिमुकलीला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. जर आपल्याला कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली तर तत्काळ पोलिसांना संपर्क साधा. तुमचे एक पाऊल एका मुलीचे आयुष्य वाचवू शकते. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला काही विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.